महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण तालुके. तर 36 जिल्हे आहेत, 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत व ते कोणते आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहावा. चला तर सुरुवात करूया आपण. चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा. पहिला प्रशासकीय विभाग पाहू आपण, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. यालाच मराठवाडा म्हणतात. तर याच्यामध्ये हे पहा, बीड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? 11 तालुके आहेत. तर त्या 11 तालुक्यांचे आपण नाव सुद्धा पाहणार आहोत. नांदेड जिल्हा, हे काय आहे? नांदेड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? तर 16 तालुके आहेत. छत्रपती संभाजीनगर, याच्यामध्ये 9 तालुके आहेत. जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आहेत. परभणी जिल्हा, त्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत. तर पहिला कोणता होता? बीड. आपण काय पाहूया? बीडमध्ये किती तालुके आहेत? तर 11 तालुक्यांचे नाव पाहूया. हे पहा, बीडमध्ये एकूण 11 तालुके आहेत. तर बीड हा पण एक तालुका आहे, जिल्हा असेल तरी पण, आणि जिल्हा मुख्यालय सुद्धा बीडलाच आहे. दुसरा तालुका आहे गेवराई. बीड जिल्ह्यामध्ये दुसरा तालुका गेवराई. आष्टी 3 नंबरचा. 4 नंबरचा तालुका आहे पाटोदा. 5 नंबरचा तालुका आहे माजलगाव. 6 नंबरचा तालुका आहे केज. 7 नंबरचा तालुका आहे अंबेजोगाई. 8 नंबरचा तालुका आहे वडवणी. 9 नंबरचा तालुका आहे शिरूर कासार. आणि 10 नंबरचा तालुका आहे परळी. आणि 11 नंबरचा तालुका आहे धारूर. असे बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत आणि त्यांची नावं. तर पुढचा जिल्हा पाहूया आपण, नांदेड जिल्ह्यामध्ये आपण किती तालुके आहेत? तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. तर नांदेड जिल्ह्याचं मुख्यालय जे आहे ते नांदेडलाच आहे आणि नांदेड हा तालुका पण आहे. नांदेड हा तालुका. 2 नंबरचा तालुका आहे किनवट. नांदेडमध्ये किनवट हा तालुका आहे. परत हदगाव हा तालुका आहे. परत भोकर हा पण तालुका आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. कंधार. 6 नंबरचा तालुका आहे बिलोली. 7 नंबर तालुका आहे मुखेड. नांदेड जिल्ह्यामधले तालुके पाहतोय आपण. 8 नंबरचा तालुका आहे देगलूर. 9 नंबरचा तालुका आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड. 10 नंबरचा तालुका आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर. 11 नंबरचा तालुका आहे नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर. 12 नंबरचा तालुका आहे धर्माबाद नांदेड जिल्ह्यामध्ये. 13 नंबरचा तालुका आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पेठ उमरी. आणि 14 नंबरचा तालुका आहे अर्धापूर. 15 नंबरचा तालुका आहे लोहा नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि शेवटचा तालुका आहे नांदेड जिल्ह्यामधला नायगाव हा 16 नंबरचा. नांदेड जिल्ह्यातले आपण 16 तालुके पाहिलेले आहेत. चला समोरचा जिल्हा पाहू आपण आता, छत्रपती संभाजीनगर. याचंच नाव अगोदर काय होतं? औरंगाबाद. आणि औरंगाबादच्या अगोदर नाव काय होतं? तर ह्याचं खडकी नाव होतं. तर आता सध्या काय आहे? छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? तर एकूण 9 तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. छत्रपती संभाजीनगरचं जिल्हा मुख्यालय कुठं आहे? तर जिल्हा मुख्यालय छत्रपती संभाजीनगरलाच आहे. छत्रपती संभाजीनगर हा तालुका आहे. तालुका 1 छत्रपती संभाजीनगर. 2 नंबरचा तालुका आहे सोयगाव. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2 नंबरचा तालुका आहे सोयगाव. 3 नंबरचा तालुका आहे संभाजीनगरमध्ये कन्नड.
4 नंबरचा तालुका आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड. 5 नंबरचा तालुका आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर. 6 नंबरचा तालुका आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद. 7 नंबरचा तालुका आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर. 8 नंबरचा तालुका आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण. 9 नंबरचा तालुका आहे संभाजीनगरमध्ये फुलंब्री. तर एकूण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधले 9 तालुके आपण पाहिलेले आहेत. चला समोरील जिल्हा पाहूया आपण. जालना. जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बाजूला जवळ असलेला जालना. जालन्यामध्ये किती आहेत तालुके? तर 8 तालुके आहेत. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. तर जिल्हा मुख्यालय जालन्याचं कुठे आहे? तर जिल्हा मुख्यालय जालन्यामध्येच आहे. तर जालना जिल्हा 1 नंबर तालुका. 2 नंबरचा तालुका आहे भोकरदन जालना जिल्ह्यामध्ये. जालना जिल्ह्यामध्ये 3 नंबरचा तालुका आहे जाफराबाद. जालना जिल्ह्यामध्ये 4 नंबरचा तालुका आहे अंबड. जालना जिल्ह्यामध्ये 5 नंबरचा तालुका आहे परतूर. जालना जिल्ह्यामध्ये 6 नंबरचा तालुका आहे मंठा. जालना जिल्ह्यामध्ये 7 नंबरचा तालुका आहे घनसावंगी. जालना जिल्ह्यामध्ये 8 नंबरचा तालुका आहे बदनापूर. असे एकूण 8 तालुके जालना जिल्ह्यामध्ये आहेत, ते आपण पाहिलेले आहेत. समोरचा जिल्हा पाहूया आपण. धाराशिव. धाराशिव. धाराशिव मध्ये एकूण तालुके किती आहेत? तर ते आहेत 8 तालुके आहेत. धाराशिवचं जिल्हा मुख्यालय कुठे आहे? तर जिल्हा मुख्यालय धाराशिवलाच आहे. धाराशिव मधला पहिला तालुका आहे धाराशिवच. 2 नंबरचा तालुका आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 नंबरचा तालुका आहे कळंब. धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 नंबरचा तालुका आहे परंडा. 5 नंबरचा तालुका आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर. 6 नंबरचा तालुका आहे उमरगा धाराशिव जिल्ह्यामध्ये. 7 नंबरचा तालुका आहे धाराशिव जिल्ह्यामधला कोणता? वाशी. आणि 8 नंबरचा तालुका आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहारा. धाराशिव मधील एकूण आपण 8 तालुके पाहिलेले आहेत, त्यांच्या नावांसहित पाहिलेलं आहे. आता पुढील जिल्हा पाहूया आपण. 6 नंबरचा लातूर. लातूर हा जिल्हा पाहूया आपण. लातूरमध्ये एकूण 10 तालुके आहेत. तर ते कोणते आहेत ते पाहू आपण. आणि लातूर जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे? तर लातूरलाच आहे. लातूर हा 1 नंबरचा तालुका. लातूर जिल्ह्यामधील 2 नंबरचा तालुका आहे अहमदपूर. लातूर जिल्ह्यामधील 3 नंबरचा तालुका आहे औसा. लातूर जिल्ह्यातील 4 नंबरचा तालुका आहे निलंगा. लातूर जिल्ह्यातील 5 नंबरचा तालुका आहे उदगीर. लातूर जिल्ह्यातील 6 नंबरचा तालुका आहे देवणी. लातूर जिल्ह्यातील 7 नंबरचा तालुका आहे शिरूर अनंतपाळ. लातूर जिल्ह्यातील 8 नंबरचा तालुका आहे जळकोट. आणि 9 नंबरचा तालुका आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूर. लातूर जिल्ह्यातील 10 नंबरचा तालुका आहे चाकूर. तर एकूण लातूरमधील आपण 10 तालुक्यांची नावं पाहिलेली आहेत. तर समोरील जिल्हा पाहूया आता. परभणी. परभणी. परभणीमध्ये एकूण किती तालुके आहेत? तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत. आणि परभणीचं जिल्हा मुख्यालय जे आहे ते परभणीलाच आहे. तर परभणी हा पहिला तालुका 1 नंबरचा. परभणी जिल्ह्यामधील 2 नंबरचा तालुका आहे जिंतूर. परभणी जिल्ह्यामधील 3 नंबरचा तालुका आहे पाथरी. परभणी जिल्ह्यातील 4 नंबरचा तालुका आहे गंगाखेड. परभणी जिल्ह्यातील 5 नंबरचा तालुका आहे सोनपेठ.
परभणी जिल्ह्यातील 6 नंबरचा तालुका आहे मानवत. परभणी जिल्ह्यातील 7 नंबरचा तालुका आहे सेलू. परभणी जिल्ह्यातील 8 नंबरचा तालुका आहे पालम आणि परभणी जिल्ह्यातील 9 नंबरचा तालुका आहे पूर्णा. तर एकूण 9 तालुके आपण परभणी जिल्ह्यातील पाहिलेले आहेत. पुढील जिल्हा हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 5 तालुके आहेत. ते कोणते पाहूया आपण. आणि हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय हिंगोलीलाच आहे. पहिला तालुका हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामधील 2 नंबरचा तालुका आहे कळमनुरी. हिंगोली जिल्ह्यातील 3 नंबरचा तालुका आहे वसमत. हिंगोली जिल्ह्यातील 4 नंबरचा तालुका आहे औंढा नागनाथ. आणि हिंगोली जिल्ह्यातील 5 नंबरचा जो तालुका आहे तो आहे सेनगाव. असे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 5 तालुके आपण पाहिलेले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील हे 8 जिल्हे आणि 8 जिल्ह्यामधील जे तालुके आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता पुढील प्रशासकीय विभाग पाहूया आपण. आता कोणता आहे नाशिक. नाशिक प्रशासकीय विभागामधील आपण जिल्हे, त्या जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत आणि त्यांची नावं काय आहेत ते आपण पाहणार आहोत. जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. जळगाव. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर 15 तालुके आहेत. धुळे. धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 4 तालुके आहेत. नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 6 तालुके आहेत. तर चला अहमदनगर मधील आपण 14 जे तालुके आहेत त्यांची नावं पाहूयात. अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके जे आहेत त्यांची नावं पाहणार आहोत. तर अहमदनगर 1 नंबरचा तालुका. 2 नंबरचा तालुका अहमदनगर जिल्ह्यातील आहे कोपरगाव. अहमदनगर जिल्ह्यातील 3 नंबरचा तालुका आहे अकोले. अहमदनगर जिल्ह्यातील 4 नंबरचा तालुका आहे संगमनेर. अहमदनगर जिल्ह्यातील 5 नंबरचा तालुका आहे श्रीरामपूर. अहमदनगर जिल्ह्यातील 6 नंबरचा तालुका आहे राहुरी. अहमदनगर जिल्ह्यातील 7 नंबरचा जो तालुका आहे तो आहे नेवासे. अहमदनगर जिल्ह्यातील 8 नंबरचा तालुका आहे पारनेर. अहमदनगर जिल्ह्यातील 9 नंबरचा तालुका आहे शेवगाव. अहमदनगर जिल्ह्यातील 10 नंबरचा तालुका आहे पाथर्डी. अहमदनगर जिल्ह्यातील 11 नंबरचा जो तालुका आहे तो आहे श्रीगोंदे. अहमदनगर जिल्ह्यातील 12 नंबरचा जो तालुका आहे तो आहे कर्जत. अहमदनगर जिल्ह्यातील 13 नंबरचा तालुका आहे जामखेड. आणि 14 नंबरचा जो अहमदनगर जिल्ह्यातील तालुका आहे तो आहे राहता. कोणता आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील आपण किती पाहिले एकूण 14. एकूण 14 तालुके व त्यांची नावं पाहिली आहेत. तर चला समोरील जिल्हा पाहूया आपण आता. नाशिक. नाशिक. तर नाशिकमध्ये एकूण किती तालुके आहेत तर नाशिकमध्ये एकूण 15 तालुके आहेत. तर 15 तालुक्यांची नावं पाहणार आहोत. आणि नाशिक जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय सुद्धा नाशिकलाच आहे. तर पहिला तालुका जो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तो आहे नाशिकच. नाशिक जिल्ह्यामधील दुसरा तालुका आहे सटाणा बागलाण. 3 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा. नाशिक जिल्ह्यातील 4 नंबरचा तालुका आहे कळवण. 5 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव. 6 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील पेठ.
7 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी. 8 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड. 9 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड. 10 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव. 11 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील येवला. 12 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी. 13 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर. नाशिक जिल्ह्यातील 14 नंबरचा तालुका आहे त्र्यंबकेश्वर. आणि 15 नंबरचा तालुका आहे नाशिक जिल्ह्यातील देवळा. असे एकूण 15 तालुके पाहिलेले आपण नाशिक जिल्ह्यातील. चला पुढील जिल्हा पाहूया आपण. जळगाव. जळगाव या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर एकूण 15 तालुके आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? 15. तर त्या 15 तालुक्यांची नावं पाहूयात आपण. आणि जळगाव जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय सुद्धा जळगावलाच आहे. पहिला तालुका पाहू तर जळगाव हा पहिला तालुका आहे. जळगाव जिल्ह्यातील दुसरा तालुका जो आहे तो आहे चोपडा. जळगाव जिल्ह्यातील तिसरा तालुका आहे तो आहे यावल. जळगाव जिल्ह्यातील चौथा तालुका आहे तो आहे रावेर. जळगाव जिल्ह्यातील 5वा तालुका आहे तो आहे अमळनेर. जळगाव जिल्ह्यातील 6 नंबरचा जो तालुका आहे तो आहे एरंडोल. 7 नंबरचा तालुका आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ. 8 नंबरचा तालुका आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर. 9 नंबरचा तालुका आहे जळगाव जिल्ह्यातील पारोळा. 10 नंबरचा तालुका आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव. 11 नंबरचा तालुका आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा. 12 नंबरचा तालुका आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर. 13 नंबरचा तालुका आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव. 14 नंबरचा तालुका आहे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव. 15 नंबरचा तालुका आहे जळगाव जिल्ह्यातील बोदवड. असे एकूण आपण जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांची नावं पाहिलेली आहेत. चला पुढील जिल्हा पाहूया आपण. धुळे. तर धुळेमध्ये किती आहेत तालुके? धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 4 तालुके आहेत. आणि धुळे जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय सुद्धा धुळेमध्येच आहे. तर पहिला तालुका जो आहे तो आहे धुळे. आणि धुळे जिल्ह्यातील 2 नंबरचा तालुका आहे तो आहे शिरपूर. धुळे जिल्ह्यातील 3 नंबरचा तालुका आहे तो सिंदखेडा. आणि 4 नंबरचा तालुका आहे धुळे जिल्ह्यातील साक्री. असे एकूण आपण धुळे जिल्ह्यातील 4 तालुके पाहिलेले आहेत. चला समोरील जिल्हा पाहू आपण. नंदुरबार. नंदुरबारमध्ये किती तालुके आहेत? तालुके आहेत 6. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 6 तालुके आहेत. नंदुरबार जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय नंदुरबारलाच आहे. पहिला तालुका आहे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे तो आहे अक्कलकुवा. नंदुरबार जिल्ह्यातील 3 नंबरचा तालुका आहे तो आहे धडगाव. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नंबरचा तालुका आहे तळोदे. 5 नंबर तालुका आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा. 6 नंबर तालुका आहे नंदुरबार जिल्ह्यातील तो आहे नवापूर. असे एकूण आपण 6 तालुके पाहिलेले आहेत नंदुरबार या जिल्ह्यातील. चला आता पुढील आपण प्रशासकीय विभाग पाहूया. पुणे प्रशासकीय विभाग. चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल.
पुणे जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत तर 14 तालुके आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत. चला, पुणे जिल्ह्यातील आपण 14 तालुके कोणते आहेत त्यांचे नाव काय आहेत ते पाहूयात आपण. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. तर 14 तालुक्यांची नावं पाहू. आणि पुणे जिल्हा मुख्यालय कुठे आहे तर पुण्यामध्येच आहे. पहिला तालुका आहे पुणे. दुसरा तालुका आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर. 3 नंबरचा तालुका आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, त्यालाच घोडेगाव सुद्धा म्हणतात. 4 नंबरचा तालुका आहे पुणे जिल्ह्यातील वडगाव. 5 नंबरचा तालुका आहे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड. 6 नंबर तालुका आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर. 7 नंबर तालुका आहे पुणे जिल्ह्यातील पौंड मुळशी. 8 नंबर तालुका आहे पुणे जिल्ह्यातील हवेली. 9 नंबर तालुका आहे पुणे जिल्ह्यातील दौंड. 10 नंबर तालुका आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हे. 11 नंबरचा तालुका आहे पुणे जिल्ह्यातील सासवड पुरंदर. 12 नंबरचा तालुका आहे पुणे जिल्ह्यातील भोर. 13 नंबरचा तालुका आहे पुणे जिल्ह्यातील बारामती. आणि 14 नंबरचा तालुका आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर. असे एकूण 14 तालुके आपण पुणे जिल्ह्यातील पाहिलेले आहेत. चला, पुढील जिल्हा पाहूया आपण आता. सोलापूरमध्ये एकूण 11 तालुके आहेत आणि याचं जे जिल्हा मुख्यालय आहे ते उत्तर सोलापूरमध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला जो तालुका आहे तो आहे उत्तर सोलापूर. दुसरा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा. 3 नंबरचा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यामधील माढा. 4 नंबर तालुका आहे सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी. 5 नंबरचा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस. 6 नंबरचा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर. 7 नंबरचा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ. 8 नंबरचा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला. 9 नंबरचा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा. 10 नंबरचा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर. आणि 11 नंबरचा तालुका आहे अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यातील. असे एकूण आपण किती पाहिले सोलापूर जिल्ह्यामधील तालुके 11 तालुके पाहिले. पुढील जिल्हा पाहू. सातारा जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत आणि याचं जिल्हा मुख्यालय जे आहे ते साताऱ्यालाच आहे. तर पहिला तालुका आहे सातारा जिल्ह्यातील दुसरा तालुका जो आहे तो आहे खंडाळा. सातारा जिल्ह्यातील 3 नंबरचा तालुका आहे महाबळेश्वर. 4 नंबरचा तालुका आहे सातारा जिल्ह्यातील वाई. 5 नंबरचा तालुका आहे सातारा जिल्ह्यातील फलटण. 6 नंबर तालुका आहे सातारा जिल्ह्यातील मेढे जावळी. 7 नंबरचा तालुका आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव. 8 नंबरचा तालुका आहे सातारा जिल्ह्यातील खटाव वडूज. 9 नंबरचा तालुका आहे सातारा जिल्ह्यातील दहिवडीमान. 10 नंबरचा तालुका आहे सातारा जिल्ह्यातील पाटण.
11 नंबरचा तालुका आहे सातारा जिल्ह्यातील कराड. असे सातारा जिल्ह्यातील आपण 11 तालुके पाहिलेले आहेत. चला पाहू पुढील जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आहेत आणि याचा जिल्हा सांगली जिल्ह्यामधील पहिला जो तालुका आहे तो आहे शिराळा महाल. दुसरा तालुका आहे सांगली जिल्ह्यातील विटा खानपूर. 3 नंबरचा तालुका आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी. 4 नंबरचा तालुका आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर वाळवा. 5 नंबरचा तालुका आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव. 6 नंबरचा तालुका आहे सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ. 7 नंबरचा तालुका आहे सांगली जिल्ह्यातील जत. 8 नंबरचा तालुका आहे सांगली जिल्ह्यातील मिरज. 9 नंबरचा तालुका आहे सांगली जिल्ह्यातील पलूस. 10 नंबरचा तालुका आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव. असे एकूण आपण 10 तालुके पाहिलेले आहेत सांगली जिल्ह्यामधील. 5 नंबरचा जिल्हा पाहू आता आपण कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये किती तालुके आहेत तर एकूण 12 तालुके आहेत कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आणि याचं जिल्हा मुख्यालय जे आहे ते कोल्हापूरमध्ये कोल्हापूर करवीरमध्ये आहे. तर पहिला जो तालुका आहे तो आहे कोल्हापूर करवीर. दुसरा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तो आहे शाहूवाडी. 3 नंबर तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा. 4 नंबरचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले. 5 नंबरचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातला गगनबावडा. 6 नंबरचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातला शिरोळ. 7 नंबरचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल. 8 नंबरचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी. 9 नंबरचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी भुदरगड. 10 नंबरचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज. 11 नंबरचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा महाल आणि 12 नंबरचा शेवटचा तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड. असे एकूण कोल्हापूर जिल्ह्यातील आपण 12 तालुक्यांची नावं पाहिलेली आहेत. 4 नंबरचा प्रशासकीय विभाग पाहू आपण. एकूण प्रशासकीय विभाग 6 आहेत तर 6 पैकी आपण 3 पाहिले, 3 बाकी राहिलेत. 4 नंबरचा नागपूर प्रशासकीय विभाग पाहूया आपण. त्यामध्ये पहिला जिल्हा पाहू आपण गडचिरोली. गडचिरोलीमध्ये किती तालुके आहेत? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये एकूण 12 तालुके आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत. गडचिरोलीमध्ये किती तालुके आहेत तर एकूण 12 तालुके आहेत गडचिरोलीमध्ये आणि याचं जिल्हा मुख्यालय गडचिरोलीलाच आहे. पहिला तालुका गडचिरोली. दुसरा तालुका आहे गडचिरोली या जिल्ह्यामधील कुरखेडा. तिसरा तालुका आहे गडचिरोली या जिल्ह्यातील आरमोरी. चौथा तालुका आहे गडचिरोली या जिल्ह्यातील धानोरा. 5 नंबरचा तालुका आहे गडचिरोली या जिल्ह्यातील चामोर्शी. 6 नंबरचा तालुका आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली. 7 नंबरचा तालुका आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी.
8 नंबरचा तालुका आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा. 9 नंबरचा तालुका आहे गडचिरोली या जिल्ह्यातील भामरागड. 10 नंबरचा तालुका आहे गडचिरोली जिल्ह्यातील कोरची. 11 नंबरचा तालुका आहे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज. आणि 12 नंबरचा जो तालुका आहे गडचिरोली जिल्ह्यातील तो आहे मुलचेरा. असे एकूण आपण किती गडचिरोली जिल्ह्यातील तालुके पाहिले? 12. चला पुढील जिल्हा पाहूया. चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये एकूण किती तालुके आहेत? तर 15 तालुके आहेत चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. तर ते कोणचे त्याची नावं पाहूया आपण आता. आणि चंद्रपूर जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय चंद्रपूरलाच आहे. पहिला तालुका आहे चंद्रपूरमधील चंद्रपूर. दुसरा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर. तिसरा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड. चौथा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मापुरी. 5वा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा. 6वा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती. 7वा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही. 8वा तालुका आहे 8 नंबरचा चंद्रपूर जिल्ह्यातील तो आहे मूल. 9 नंबरचा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा. 10 नंबरचा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी. 11 नंबरचा तालुका आहे तो आहे बल्लारपूर. 12 नंबरचा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पोभुर्णा. 13 नंबरचा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली. आणि 14 नंबरचा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तो आहे कोरपणा. 15 नंबरचा जो तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तो आहे जिवती. कोरपणा व राजुरा याच्या मध्ये आहे तो. असे एकूण 15 तालुके आपण चंद्रपूर जिल्ह्यातील पाहिलेले आहेत. चला पुढील जिल्हा पाहूया आपण. नागपूर. नागपूरमध्ये किती तालुके आहेत? नागपूर या जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत आणि नागपूरचं जिल्हा मुख्यालय नागपूरलाच आहे. 1 नंबरचा तालुका आहे नागपूर. नागपूर जिल्ह्यामधील दुसरा तालुका आहे नरखेड. 3 नंबरचा तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर. नागपूर जिल्ह्यातील 4 नंबरचा तालुका आहे पारशिवनी. 5 नंबरचा तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक. 6 नंबरचा तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल. 7 नंबरचा तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर. 8 नंबरचा तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील कामठी. 9 नंबरचा तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील तो आहे मौदा. 10 नंबर तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा. 11 नंबर तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील तो आहे नागपूर ग्रामीण. आणि 12 नंबर तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील उमरेड. 13 नंबर तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील कुही. 14 नंबर तालुका आहे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर. असे एकूण 14 तालुके आपण नागपूर जिल्ह्यामधील पाहिलेले आहेत. चला पुढील जिल्हा पाहूया आता. वर्धा या जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. तर याचं जिल्हा मुख्यालय जे आहे ते वर्ध्यालाच आहे. वर्धा 1 नंबर तालुका. वर्धा जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे तो आहे आष्टी. 3 नंबर तालुका जो आहे वर्धा जिल्ह्यातील तो आहे कारंजा. 4 नंबर तालुका आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी.
5 नंबरला तालुका आहे तो आहे सेलू, वर्धा जिल्ह्यातील. 6 नंबर तालुका वर्धा जिल्ह्यातील आहे तो आहे देवळी. 7 नंबर तालुका आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट. 8 नंबर तालुका आहे तो आहे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर. असे एकूण 8 तालुके आपण वर्धा जिल्ह्यातील पाहिले आहेत. आता पाहूया गोंदिया जिल्ह्यामध्ये. गोंदिया जिल्ह्यामध्ये किती आहेत तालुके? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत आणि गोंदिया जिल्ह्याचं मुख्यालय सुद्धा कुठं आहे? गोंदियालाच आहे. तर गोंदिया हा पहिला तालुका गोंदिया जिल्ह्यातील. गोंदिया जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे तिरेडा. गोंदिया जिल्ह्यातील 3 नंबरचा तालुका आहे गोरेगाव. 4 नंबर तालुका आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव. 5 नंबर गोंदिया जिल्ह्यातील तालुका आहे देवरी. 6 नंबर गोंदिया जिल्ह्यातील तालुका आहे सालेकसा. 7 नंबरचा जो तालुका आहे तो आहे अर्जुनी मोरगाव, गोंदिया जिल्ह्यातील. आणि 8 नंबरचा जो तालुका आहे गोंदिया जिल्ह्यातील तो आहे सडक अर्जुनी. असे एकूण 8 तालुके आपण गोंदिया जिल्ह्यातील पाहिले. चला पुढील जिल्हा पाहू आपण, तो आहे भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत. त्या 7 तालुक्यांचे नाव पाहू आणि भंडारा जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय भंडाऱ्यातच आहे. पहिला तालुका भंडारा. 2 नंबर तालुका आहे 2 नंबरला तालुका आहे तो आहे तुमसर. भंडारा जिल्ह्यामध्ये 2 नंबरला तालुका आहे तो आहे तुमसर. भंडारा जिल्ह्यातील 3 नंबरचा तालुका आहे तो आहे मोहाडी. 4 नंबर तालुका आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली. 5 नंबर भंडारा जिल्ह्यातील तालुका आहे तो आहे पवनी. 6 नंबर तालुका आहे भंडारा जिल्ह्यातील तो आहे लाखांदूर. 7 नंबर तालुका आहे तो आहे भंडारा जिल्ह्यातील तो आहे लाखनी. असे एकूण आपण 7 तालुक्यांची नावं पाहिलेली आहेत भंडारा जिल्ह्यातील. आता पुढील प्रशासकीय विभाग पाहूया आपण. तो कोणता आहे? तो आहे अमरावती. 5 नंबरचा प्रशासकीय विभाग कोणता आहे? अमरावती प्रशासकीय विभाग. तर त्यामधील जिल्हे आणि तालुक्यांची नावं पाहू आपण. यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? 16 तालुके आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुके आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 6 तालुके आहेत. यवतमाळ या जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. त्यांची नावं पाहू आणि याचं जिल्हा मुख्यालय जे आहे ते यवतमाळलाच आहे. 1 नंबर तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील 2 नंबरचा तालुका जो आहे तो आहे बाभुळगाव. 3 नंबर तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील तो आहे नेर. 4 नंबर तालुका आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा. 5 नंबर तालुका आहे कळंब, यवतमाळ जिल्ह्यातील. कळंब हा यवतमाळ जिल्ह्यातही तालुका आहे आणि धाराशिव मध्ये सुद्धा एक कळंब आहे, तो सुद्धा तालुका आहे. सहा नंबर तालुका आहे तो आहे राळेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील. 7 नंबर तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील तो आहे दिग्रस. 8 नंबरचा तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील तो आहे घाटंजी. 9 नंबर तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा. 10 नंबरचा तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव. 11 नंबरचा तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील तो आहे वणी.
12 नंबर तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद. 13 नंबर तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव. 14 नंबरचा तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील, तो आहे उमरखेड. 15 नंबर तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील, तो आहे आर्णी. 16 नंबर तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यातील, तो आहे झरी जामणी. असे एकूण 16 तालुके आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये, ते आपण पाहिले. पुढील जिल्हा पाहू आता आपण. अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत आणि याचं जिल्हा मुख्यालय अमरावतीमध्येच आहे. तर याचे 14 तालुक्यांची नावं पाहू आपण. पहिला तालुका आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे धारणी मेळघाट. 3 नंबरचा तालुका आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा. 4 नंबर तालुका आहे अमरावती जिल्ह्यामधील उचलपूर. 5 नंबरचा जो तालुका आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, तो आहे चांदूर बाजार. 6 नंबरचा तालुका आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, तो आहे मोर्शी. 7 नंबरचा तालुका आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, तो आहे वरुड. 8 नंबरचा जो तालुका आहे अमरावती जिल्ह्यामधील, तो आहे अंजनगाव सुरजी. 9 नंबरचा तालुका आहे अमरावती जिल्ह्यामधील, तो आहे भातकुली. 10 नंबरचा तालुका आहे अमरावती जिल्ह्यातील, तो आहे तिवसा. 11 नंबरचा तालुका आहे अमरावती जिल्ह्यातील, तो आहे दर्यापूर. 12 नंबरचा तालुका आहे अमरावती जिल्ह्यातील, तो आहे नांदगाव. 13 नंबरचा तालुका आहे अमरावती जिल्ह्यातील, तो आहे चांदूर रेल्वे. 14 नंबरचा तालुका आहे अमरावती जिल्ह्यातील, तो आहे धामणगाव रेल्वे. असे एकूण 14 तालुक्यांची नावं अमरावती जिल्ह्यातील आपण पाहिलेली आहेत. चला पुढील जिल्हा पाहूया आपण आता. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण किती हे तालुके आहेत, तर ते आहेत 13 तालुके आणि याचं जिल्हा मुख्यालय बुलढाण्यालाच आहे. पहिला तालुका बुलढाणा जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे, तो आहे जळगाव जामोद. 3 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे संग्रामपूर. 4 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे मलकापूर. 5 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे नांदुरा. 6 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे शेगाव. 7 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे मोताळा. 8 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे खामगाव. 9 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे चिखली. 10 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे मेहकर. 11 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे देऊळगाव राजा. 12 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे सिंदखेड राजा. आणि 13 नंबरचा तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, तो आहे लोणार. असे एकूण आपण बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुके पाहिले आहेत. चला पाहू आता पुढील जिल्हा. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत. त्या 7 तालुक्यांची नावे पाहू आणि याचं अकोला जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय अकोल्यामध्येच आहे. पहिला तालुका अकोला जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे तेल्लारा. अकोला जिल्ह्यातील 3 नंबरला तालुका आहे, तो आहे अकोट. 4 नंबरचा अकोला या जिल्ह्यातील तालुका आहे बाळापूर. 5 नंबर तालुका आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर.
6 नंबर तालुका आहे अकोला जिल्ह्यातील, तो आहे पातूर. 7 नंबर तालुका आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी. असे एकूण 7 तालुक्यांची नावं आपण अकोला जिल्ह्यातील पाहिलेली आहेत. पुढील जिल्हा वाशिम. वाशिम या जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहेत आणि वाशिम या जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय वाशिममध्ये आहे. वाशिम पहिला तालुका वाशिम जिल्ह्यातील. वाशिम जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे कारंजा. वाशिम जिल्ह्यातील तिसरा तालुका आहे तो आहे मालेगाव. वाशिम जिल्ह्यातील 4 नंबरचा तालुका आहे, 4 नंबरला, तो आहे मंगरुळपीर. 5 नंबरचा तालुका आहे वाशिम जिल्ह्यातील, तो आहे रिसोड. आणि 6 नंबरला तालुका आहे वाशिम जिल्ह्यातील, तो आहे मानोरा. असे एकूण आपण वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यांची नावं पाहिलेली आहेत. आता आपण 6 नंबरचा प्रशासकीय विभाग पाहूया. एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत तर 6 आहेत. आता शेवटचा प्रशासकीय विभाग पाहू, त्यामधील जिल्हे आणि तालुके आणि त्यांची नावं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये 3 तालुके आहेत. आणि मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाही. चला पहिला जिल्हा पाहू आपण, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. 9 तालुके त्यांची नावं पाहू आणि रत्नागिरीचं जिल्हा मुख्यालय रत्नागिरीला आहे. पहिला तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी. दुसरा तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड. 3 नंबरला तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील, तो आहे दापोली. 4 नंबरला तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील, तो आहे खेड. 5 नंबरला तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील, तो आहे गुहागर. 6 नंबरला तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील, तो आहे चिपळूण. 7 नंबरला तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील, तो आहे संगमेश्वर. 8 नंबरचा तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातला, तो आहे लांजा. 9 नंबरचा तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील, तो आहे राजापूर. असे एकूण आपण 9 तालुक्यांची रत्नागिरी जिल्ह्यातील नावे पाहिलेली आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. रायगड जिल्हा पाहू आपण. रायगडमध्ये एकूण 15 तालुके आहेत. 15 तालुक्याची नावं पाहूयात आपण. आणि याचं जिल्हा मुख्यालय कुठं आहे रायगड जिल्ह्याचं? अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणी. पहिला तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे अलिबाग. 2 नंबरचा तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे पनवेल. रायगड जिल्ह्यातील 3 नंबरचा तालुका आहे, तो आहे कर्जत. 4 नंबर तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे उरण. 5 नंबर तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे खालापूर. 6 नंबर तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे पेन. 7 नंबर तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे पाली सुधागड. 8 नंबरला तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे मुरुड. 9 नंबरचा तालुका आहे रायगड जिल्ह्यातील रोहा. 10 नंबरला तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे माणगाव. 11 नंबरचा तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे श्रीवर्धन.
12 नंबरला चा तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे म्हसाळा. 13 नंबरचा तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे महाड. 14 नंबरचा तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे पोलादपूर. 15 नंबरचा तालुका आहे रायगड जिल्ह्यातील, तो आहे तळा. असे एकूण आपण रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांची नावं पाहिलेली आहेत. आता पुढील जिल्हा पाहू. पालघर. पालघर या जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. 8 तालुके आहेत आणि पालघर जिल्ह्याचं मुख्यालय पालघर येथेच आहे. पालघरमधील पहिला तालुका आहे पालघर. पालघर जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे तो आहे तळासरी. पालघर जिल्ह्यातील तिसरा तालुका आहे तो आहे डहाणू. पालघर जिल्ह्यातील 4 नंबरचा तालुका आहे जव्हार. 5 नंबर तालुका आहे पालघर जिल्ह्यातील, तो आहे मोखाडा. 6 नंबरला तालुका आहे पालघर जिल्ह्यातील, तो आहे वाडा. 7 नंबर पालघर जिल्ह्यातील तालुका आहे विक्रमगड. आणि 8 नंबरला तालुका आहे पालघर जिल्ह्यातील, तो आहे वसई. असे एकूण 8 तालुक्यांची नावं पाहिलेली आहे आपण पालघर जिल्ह्यामधील. चला पुढील तालुका पाहूया. सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत आणि याचं जिल्हा मुख्यालय आहे ते आहे ओरस या ठिकाणी. तर सिंधुदुर्ग मधील पहिला तालुका आहे ओरस. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे तो आहे देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसरा तालुका आहे तो आहे वैभववाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौथा तालुका आहे तो आहे मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचवा तालुका आहे तो आहे कणकवली. 6 नंबरला तालुका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तो आहे वेंगुर्ला. 7 नंबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो तालुका आहे तो आहे सावंतवाडी. आणि शेवटला जो तालुका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 नंबरचा, तो आहे दोडामार्ग. असे एकूण 8 तालुक्याची नावं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिली आहेत. चला पुढील जिल्हा पाहू. ठाणे. ठाणे या जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत आणि याचं जिल्हा मुख्यालय ठाणे या ठिकाणी आहे. ठाणे जिल्ह्यातील पहिला तालुका आहे तो आहे ठाणे. ठाणे जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे तो आहे भिवंडी. ठाणे जिल्ह्यातील तिसरा तालुका आहे कल्याण. ठाणे जिल्ह्यातील चौथा तालुका आहे 4 नंबरला, तो आहे मुरबाड. 5 नंबरला ठाणे जिल्ह्यातील तालुका आहे तो आहे उल्हासनगर. 6 नंबरला ठाणे जिल्ह्यातील तालुका आहे तो आहे अंबरनाथ. 7 नंबर तालुका आहे ठाणे जिल्ह्यातील, तो आहे शहापूर. असे एकूण आपण 7 तालुके पाहिलेले आहेत ठाणे जिल्ह्यातील. पुढील जिल्हा पाहूया. मुंबई उपनगर. मुंबई उपनगरमध्ये किती तालुके आहेत तर एकूण 3 तालुके आहेत मुंबई उपनगरमध्ये आणि याचं जिल्हा मुख्यालय जे आहे ते बांद्रा या ठिकाणी आहे. तर पहिला तालुका आहे मुंबई उपनगर मधील, तो आहे अंधेरी. मुंबई उपनगर जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे तो आहे बोरिवली आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील तिसरा तालुका आहे तो आहे कुर्ला. असे एकूण 3 तालुके आहेत मुंबई उपनगरमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढील जिल्हा आहे मुंबई शहर. मुंबई शहर हा जिल्हा आहे, त्यामध्ये एकही तालुके नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. धन्यवाद.